स्वतः रितेश देशमुख आहेत. तुम्ही म्हणजे चाललं तुमचं दादा आपल्या मूळ गावी बाबळगाव या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे. काय मतदारांना आव्हान करणार आहेत, काय भावना? मी एवढं सांगू इच्छितो की 2024 मतदारांनी भरभरून मतदान करावं. युवकांनी खास करून बाहेर येऊन मतदान करावं. पहिल्यांदा जे मतदान करणार आहेत बऱ्याच वेळा असं वाटतं मी का करू मतदान, माझ्या मताने काय होणार आहे. एक मत महत्वाचं असतं आणि हा खरंच अधिकार आपल्याला आपल्या संविधानात दिलेला आहे. 5 वर्षातून एकदा आपल्याला आपल्या राज्यातील सरकार स्थापनेत आपला जो हक्क असतो तो बजावायचा असतो. तो आज तो दिवस आहे. एकीकडे मोठे भाऊ आहेत, एकीकडे लहान भाऊ आहेत. दोघांच्या प्रचाराला तुम्ही लातूरमध्ये आला होता. काय प्रतिसाद मिळाला इकडे? उत्कृष्ट प्रतिसाद लोकांच्या चेहऱ्यात आणि डोळ्यात दिसत होतो की त्यांनी आधीच ठरवलेलं आहे की लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख आणि लातूर शहर मधून अमित देशमुख हे दोन्ही बहुमताने. एकूण जर पाहिलं तर रितेश देशमुख यांनी त्यांच्या मूळ गावी बाबळगाव या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. महाराष्ट्र राज्यामध्ये जे यावेळेस मतदारांना मतदान करण्याचं आवाहन रितेश देशमुख यांनी केलेलं आहे आणि जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत अर्थातच जे पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर पडावं, मतदान करावं. 5 वर्षातून एकदा ही संधी आपल्याला मिळत असते.